नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये FY BA साठी आवश्यक असणारा महत्त्वाचा विषय भारतीय आर्थिक पर्यावरण इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट या विषयाचे लेक्चर सिरीज आपण सुरू करत आहोत। त्यातला हा पहिला व्हिडिओ जो आपण यामध्ये पहिलं प्रकरण आपलं जे आहे भारतीय आर्थिक पर्यावरण या विषयाची ओळख आपण या प्रकरणामध्ये करून घेणार आहोत। चला तर मग प्रकरण 1 मध्ये अभ्यासक्रम कोणता आहे तो पाहूया। यामध्ये आर्थिक पर्यावरण, त्याचा अर्थ आणि आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक, यामध्ये आर्थिक घटक, सामाजिक घटक, राजकीय व प्रशासकीय घटक तसेच तांत्रिक घटक या घटकांचा परिणाम आर्थिक पर्यावरणावर कसा होतो याचा आढावा घ्यायचा आहे। तसेच आर्थिक पर्यावरणापुढील आव्हाने, यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक संसाधनांची आव्हाने, ऊर्जा संसाधने व त्यांची आव्हाने, तसेच शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण अशा वेगवेगळ्या आव्हानांचा या प्रकरणामध्ये आपण आढावा घेणार आहोत। तसेच भारतीय अर्थव्यवस्थेची आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी तुलना आपण करणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने लोकसंख्या, शेती, उद्योग, सेवा या महत्त्वाच्या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत। तर पाहूया पहिला टॉपिक, आर्थिक पर्यावरण, त्याचा अर्थ। सर्वसाधारणपणे व्यक्ती समाजव्यवस्थेवर प्रभाव टाकणारी एकूण आर्थिक परिस्थिती म्हणजेच आर्थिक पर्यावरण होय। थोडक्यात आर्थिक पर्यावरणाचा अभ्यास करताना संबंधित देशातील शेती, उद्योग व सेवा क्षेत्राचा अभ्यास यामध्ये केला जातो। तसेच त्या देशातील प्रचलित समस्या, यामध्ये प्रामुख्याने आव्हानांचा यामध्ये अभ्यास करणं अपेक्षित असते। एकूणच आर्थिक पर्यावरणाचा अभ्यास म्हणजेच अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणे होय। आर्थिक पर्यावरणाची संकल्पना, अर्थ समजून घेतल्यानंतर आता पाहूया आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे विविध घटक, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक घटक पुढील दिलेल्याप्रमाणे आपण समजून घेऊयात। एखादी अर्थव्यवस्था आणि त्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास हा त्या देशातील वेगवेगळ्या आर्थिक घटकांच्या अनुकूलतेवर अवलंबून असतो। यामध्ये त्या अर्थव्यवस्थेमधील वेगवेगळे आर्थिक घटक हे विकासावर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम करत असतात। म्हणून आपल्याला पुढील प्रमाणे वेगवेगळे आर्थिक घटक हे आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक म्हणून ओळखले जातात। यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची असते। नैसर्गिक साधन संपत्ती जेवढी विपुल व पर्याप्त प्रमाणात असते तेवढा आर्थिक विकास जलद गतीने साध्य करता येतो। तसेच अर्थव्यवस्थेचे स्वरूप हे भांडवलशाही, लोकशाही, संमिश्र अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था अशा वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये अर्थव्यवस्था ही ओळखली जाते। यामध्ये अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार त्याचा आर्थिक विकासावर परिणाम होत असतो। म्हणून आपल्याला आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा हा महत्त्वाचा घटक आहे। भांडवलाची उपलब्धता हा देखील महत्त्वाचा आर्थिक घटक समजला जातो। भांडवल जेवढे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल तेवढी आर्थिक विकासाची प्रक्रिया गतिमान राहते आणि देश जलद गतीने विकसित होतो। अर्थव्यवस्थेची आर्थिक स्थिती हा देखील महत्त्वाचा आर्थिक घटक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा असतो। वेगवेगळ्या अर्थव्यवस्था ह्या विकासाच्या दृष्टिकोनातून भिन्न स्वरूपाच्या असतात। यामध्ये प्रामुख्याने विकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था आणि अविकसित किंवा अल्पविकसित अर्थव्यवस्था अशा वेगवेगळ्या प्रकारानुसार त्या देशात
ची परिस्थिती ही भिन्न स्वरूपाची असते. म्हणून अर्थव्यवस्थेवर त्या देशाची आर्थिक स्थिती हा देखील महत्त्वाचा परिणाम करणारा महत्त्वाचा घटक समजला जातो. उत्पादन तंत्र हे त्या देशाच्या आर्थिक पर्यावरणावर म्हणजे अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे असते. उत्पादन तंत्र हे 3 प्रकारचे असते. भांडवलप्रधान तंत्रज्ञान, श्रमप्रधान तंत्रज्ञान आणि भारतासारख्या राष्ट्रामध्ये प्रामुख्याने शुमाकर तंत्रज्ञान, ज्याला आपण मध्यम उत्पादन तंत्र असे ओळखतो, अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानानुसार त्या देशाची उत्पादकता ही भिन्न राहते आणि परिणामी त्या देशाच्या आर्थिक विकासाची पातळी ही भिन्न स्वरूपाची दिसून येते. त्या देशातील पायाभूत सुविधांची उपलब्धता हा देखील अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा महत्त्वाचा आर्थिक घटक समजला जातो. विकासाची पूर्व प्राथमिक अट म्हणजेच पायाभूत सुविधा समजल्या जातात. पायाभूत सुविधांची उपलब्धता जेवढी जास्त असते तेवढा आर्थिक विकास जलद गतीने साध्य करणे शक्य होते. म्हणून आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा पायाभूत सुविधा हा देखील महत्त्वाचा घटक मानला जातो. आर्थिक धोरणांची आखणी आणि त्यांची अंमलबजावणी हा देखील आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा म्हणजे अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक असतो. आर्थिक धोरणे जेवढे विकासमुख असतात आणि अशा धोरणांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते, त्यातून अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास जलद गतीने साध्य करता येतो. म्हणून आर्थिक धोरणे आणि अंमलबजावणी हा देखील घटक आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक मानला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंध हा देखील आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे महत्त्वाचे आर्थिक घटक मानले जातात. कारण देशांतर्गत व्यापाराबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापारामध्ये झालेली वाढ ही अनुकूल असेल किंवा निर्यातीचे प्रमाण जेवढे जास्त असेल तेवढे आर्थिक विकासाची पातळी जलद गतीने उंचावते व त्यातून आंतरराष्ट्रीय दबदबा किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या देशाचे वर्चस्व वाढते. अशा प्रकारे आर्थिक घटकांच्या अनुकूलतेबरोबर त्या राष्ट्रातील सामाजिक व सांस्कृतिक घटक देखील त्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे असतात. त्या देशातील सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती ही खालीलप्रमाणे आपल्याला स्पष्ट करता येईल. त्या देशातील असणाऱ्या महत्त्वाच्या सामाजिक संस्था यामध्ये कुटुंब व्यवस्था आणि विवाह संस्था या 2 महत्त्वाच्या सामाजिक संस्थांचा आर्थिक व्यवस्थेवर आर्थिक पर्यावरणावर परिणाम होत असतो. कुटुंब व्यवस्थेमध्ये विभक्त कुटुंब पद्धती जेवढी जास्त असेल तेवढा आर्थिक विकासावर अनुकूल परिणाम होतो. याउलट एकत्र कुटुंब पद्धत असल्यास आर्थिक विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. विवाह ही ऐच्छिक असणे आवश्यक आहे. मात्र भारतासारख्या देशामध्ये विवाह हा सक्तीचा समजला जातो. त्यामुळे कुटुंब व्यवस्था अधिक कुटुंब संख्येमध्ये त्यामध्ये वाढ होते. सामाजिक घटकांमध्ये सामाजिक विविधता जेवढी जास्त तेवढा आर्थिक पर्यावरणावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असतो. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये धर्म, जाती, भाषा व प्रांत अशा विभिन्न स्वरूपाची विविधता ही आपल्याला पाहायला मिळते. परिणामी विकासाच्या प्रक्रियेमध्ये विविध सामाजिक अडथळे निर्माण होताना दिसून येतात. सामाजिक गट आणि संघटना हा देखील घटक आर्थिक पर्यावरणावर म्हणजेच अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा असतो. गट आणि संघटना जेवढ्या आर्थिक विकासाच्या विरुद्ध असतील किंवा विघातक कार्य करत असतील
तेवढा आर्थिक पर्यावरणावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. सामाजिक समस्या. देशातील प्रचलित सामाजिक समस्यांची तीव्रता किती आहे यावर देखील आर्थिक पर्यावरणावर त्याचा परिणाम होत असतो. जसे देशातील दारिद्र्य, बेकारी व आर्थिक विषमता ही जेवढी जास्त असेल त्याचा तेवढाच प्रतिकूल परिणाम आर्थिक पर्यावरणावर म्हणजेच अर्थव्यवस्थेवर होत असतो. देशातील शिक्षण व्यवस्था आणि साक्षरतेचे प्रमाण हा तुमच्या देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम टाकणारा महत्त्वाचा सामाजिक घटक समजला जातो. देशातील शिक्षण व्यवस्था अधिक जेवढी सुलभ आणि उच्च दर्जाची असेल तेवढी मनुष्यबळ हा अधिक कुशल आणि शिक्षित आणि प्रशिक्षित म्हणून ओळखला जातो. अशा देशामध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त राहते व आर्थिक विकासासाठी आवश्यक असे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते. भारतासारख्या देशामध्ये शिक्षण व्यवस्था ही आपल्याकडे परिपूर्ण व व्यवसायभिमुख पाहायला मिळत नाही. तसेच आपल्याकडे साक्षरतेचे प्रमाण देखील आपल्याकडे 100% दिसून येत नाही. देशातील आरोग्य व्यवस्था आणि सरासरी आयुर्मान हा देखील महत्त्वाचा सामाजिक घटक समजला जातो. देशातील लोकसंख्येची आरोग्याची स्थिती ही जेवढी चांगली असते तेवढे सुदृढ आणि सशक्त मनुष्यबळ उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत असते. तसेच आरोग्य व्यवस्था जेवढी चांगली तेवढी लोकांची सरासरी आयुर्मान पातळी जास्त राहते. भारतासारख्या देशामध्ये प्रामुख्याने आरोग्याची व्यवस्था ही समाधानकारक दिसून येत नाही. परिणामी सरासरी आयुर्मान वयवर्ष फक्त 68 वयवर्ष एवढे दिसून येते. च्या तुलनेमध्ये इतर विकसित देशांमध्ये हे 90 वयवर्षापर्यंत हे प्रमाण पाहायला मिळते. सामाजिक घटकांमध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे सामाजिक नीतिमूल्य हा घटक देखील त्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासावर परिणाम करणारा असतो. सामाजिक नीतिमूल्य जेवढी चांगली तेवढी आर्थिक विकासाची प्रक्रिया जलद गतीने व सातत्याने टिकून राहते. आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक घटकांबरोबरच अर्थव्यवस्थेवर म्हणजेच आर्थिक पर्यावरणावर त्या देशातील राजकीय व प्रशासकीय घटक देखील तेवढेच परिणाम करणारे असतात. यामध्ये प्रामुख्याने त्या देशातील असणारी शासन व्यवस्था व शासनाचे स्वरूप हा त्या आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा असतो. त्या देशातील शासन म्हणजे केंद्र शासन हे लोकशाही पद्धतीचे, भांडवलशाही पद्धतीचे की समाजवादी की हुकुमशाही पद्धतीचे शासन व्यवस्था आहे त्यावर त्या देशाची विकासाची प्रक्रिया अवलंबून असते. तसेच त्या देशातील असणारी राजकीय स्थिरता आणि अस्थिरतेचा परिणाम देखील त्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. राजकीय अस्थिरता जेवढी जास्त म्हणजेच सत्तांतर सातत्याने होत असल्यास अशा देशांमध्ये आर्थिक विकास आणि विकासाच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात आणि साध्य झालेला विकास हा टिकून ठेवता येत नाही. तसेच सत्ताधारी पक्षाचा विकासाबाबतचा दृष्टिकोन हा देखील आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा राजकीय घटक मानला जातो. सत्तेत असणारा पक्ष हा विकासाच्या दृष्टिकोनातून किती सजग आणि विकासाच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक तशा प्रकारची धोरणे आखणारा असेल तर विकासाची प्रक्रिया अधिक गतिशील होते. मात्र सत्ताधारी पक्षाचा विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर हीन किंवा विकासाकडे दुर्लक्षित करणारा असेल तर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असतो. विरोधी पक्षाची भूमिका व विरोधी पक्षाची शक्ती हा देखील घटक
अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा असतो. सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षाची भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची असते, कारण दबावतंत्र म्हणून विरोधी पक्ष काम करत असतो. सत्ताधारी पक्षाकडून चांगली कामे करून घेण्यासाठी विरोधी पक्ष हा दबाव गट म्हणून त्या ठिकाणी काम करत असेल तर त्याचा आर्थिक पर्यावरणावर अनुकूल परिणाम होतो. म्हणून विरोधी पक्ष हा तेवढाच सशक्त आणि दबाव गट निर्माण करणार असला पाहिजे. त्या देशातील नोकरशाहीची भूमिका ही देखील राजकीय आणि प्रशासकीय घटक म्हणून ओळखली जाते. नोकरशाही पद्धतीमध्ये कामकाजामधील असणारी अपारदर्शकता, कामामधील गतिशीलतेचा अभाव अशा वेगवेगळ्या प्रतिकूल कारणांमुळे अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असतो. शासनाचे राज्यकोषीय धोरण हे जेवढे विकासासाठी अनुकूल असेल तेवढी अर्थव्यवस्थेची आर्थिक विकासाची पातळी उंचावते. राज्यकोषीय धोरणांमध्ये शासनाचे कर विषयक धोरण तसेच खर्च विषयक धोरण आणि कर्ज विषयक धोरण हे तीनही धोरणे विकासाच्या दृष्टिकोनातून सुसंगत व एकरूप असणे महत्त्वाचे आहे. राज्यकोषीय धोरण हे आर्थिक विकासाचे महत्त्वाचे धोरण म्हणून ओळखले जाते. देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था हा राजकीय आणि प्रशासकीय घटक म्हणून ओळखला जातो. देशात कायदा व सुव्यवस्था जेवढी चांगली राहते तेवढे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये अडथळे कमी निर्माण होतात व आर्थिक विकासासाठी अनुकूल असे वातावरण तयार होते. म्हणून देशांतर्गत कायदा सुव्यवस्था व पोलीस व्यवस्था ही आपल्याकडे चांगली असणं आवश्यक असते. आर्थिक, सामाजिक, राजकीय व प्रशासकीय घटकांबरोबरच आर्थिक पर्यावरणावर त्या देशातील तांत्रिक घटकांचा म्हणजेच तंत्रज्ञीय घटक देखील अर्थव्यवस्थेवर तेवढेच परिणाम करणारे असतात. त्या देशातील प्रचलित असणारी सद्य तंत्रज्ञानाची स्थिती हा घटक अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासावर परिणाम करणारा असतो. तंत्रज्ञान जेवढे अद्ययावत आणि आधुनिक असेल तेवढा आर्थिक विकास जलद गतीने साध्य करता येतो. याउलट तंत्रज्ञान जेवढे मागास किंवा जुनाट असेल अशा राष्ट्रामध्ये आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात व आर्थिक विकास मंद गतीने होत असतो. तंत्रज्ञानातील बदल हा कशा प्रकारे स्वीकारला जातो यावर देखील अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास अवलंबून असतो. तंत्रज्ञानातील बदल जेवढ्या तत्परतेने व जलद गतीने स्वीकारला जातो तेवढी आर्थिक विकासाची प्रक्रिया गतिशील राहते. देशात कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता हा देखील तांत्रिक घटक म्हणून ओळखला जातो. कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ जेवढे जास्त असतात तेवढे उत्पादनाची प्रक्रिया वाढते व उत्पादनाचे प्रमाण वाढून देशाचा आर्थिक विकास साध्य केला जातो. तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांची उपलब्धता हा घटक देखील तांत्रिक घटक म्हणून महत्त्वाचा आहे. तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या जेवढी पर्याप्त प्रमाणात राहते तेवढे कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत मिळते आणि परिणामी आर्थिक विकास साध्य करता येतो. तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण बाबत असणारी समाजामधील जागरूकता हा घटक देखील तांत्रिक घटकावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक मानला जातो. लोकसंख्येचा तंत्रज्ञानाकडे व प्रशिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जेवढा सजग असेल तेवढी देशातील तंत्रज्ञानाची प्रगती चांगली पद्धतीने साध्य
होते आणि परिणामी देशाच्या आर्थिक विकासासाठी अनुकूल वातावरण तयार होते. देशात संशोधन आणि विकास जेवढी जास्त राहते तेवढा आर्थिक विकास जलद गतीने साध्य केला जातो. देशामध्ये सातत्याने उत्पादन तंत्र व वेगवेगळ्या आर्थिक घटकांच्या संदर्भाने संशोधन देशामध्ये झाले पाहिजे. जेवढी संशोधनाची प्रक्रिया जास्त राहते तेवढे नवोन्मेष किंवा नवप्रवर्तन जलद गतीने घडून येते आणि आर्थिक विकास साध्य केला जातो. या व्हिडिओमध्ये प्रकरण 1 विषय ओळख यामधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक आर्थिक पर्यावरण, त्याचा अर्थ आणि आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, प्रशासकीय आणि तांत्रिक अशा वेगवेगळ्या घटकांचा आपण यामध्ये आढावा घेतला आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील प्रकरणाची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल. यापुढील व्हिडिओमध्ये आर्थिक पर्यावरणा पुढील आव्हाने हा महत्त्वाचा टॉपिक आपण घेणार आहोत. नक्कीच हा व्हिडिओ आवडला असल्यास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. थँक्यू.